धुळे जिल्ह्यातील सुमठाणा वन विभागाच्या जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळतो व एकच खळबळ उडते। पोलीस पाटलांनी पोलीस ठाण्याला खबर दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पाहणी केली, सर्व सोपस्कर पार पडले, पण ती महिला कोण याचं उत्तर काही मिळत नव्हतं। तिच्या बांगड्या, कपडे, हातावरील गोंधन याचा आधार घेत तिचा शोध घेतला जात होता, परंतु हाती काही लागत नव्हतं। दुसरीकडे एका खेड्यातील एक महिला बेपत्ता झाली होती। तिचा मुलगा तिचा शोध घेत होता। त्याच वेळी जंगलात एका महिलेचा मृतदेह मिळाल्याचं व्रत ऐकून तो पोलीस ठाण्यात आला। त्यामुळे त्याचा धागाजोडा अंतिम महिला कोण याचा उलगडा झाला। त्यानंतर तिच्या मोबाईल कॉलवरून पोलीस संशयित आरोपीपर्यंत पोहोचले, त्याला ताब्यात घेतले आणि त्यावेळेस एक धक्कादायक माहिती समोर आली आणि ती धक्कादायक माहिती काय होती ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर फारुळा हे तालुक्याचे गाव आहे। बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी कामकाज करत होते। त्यावेळी तालुक्यातील सुमठाणे गावची पोलीस पाटील यांचा कॉल आला। सुमठाणे शिवारातील वन विभागाच्या जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलीस पाटलांनी त्या पोलिसांना दिली आणि पोलिसाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी म्हणजे सुमठाणे या ठिकाणी रवाना झाले। घटनास्थळी वन विभागाच्या निर्मनुष्य जागी पोलिसांना त्या घटनेपर्यंत जाऊस्तवर रात्र झालेली होती। वाटेत पोलीस पाटलांना त्यांनी सोबत घेतलं आणि घटनास्थळातील जंगलातील झाडाझुडपात साधारण 35 ते 40 वयोगटातील एक अनोळखी महिलेचा मृतदेह पडलेला दिसून आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घेतले। मयत अनोळखी महिलेचा प्लास्टिकच्या पोत्याने झाकलेला होता। ते पोते दूर करताच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरण्यास सुरुवात झाली होती। अनोळखी मयत महिलेचं कपाळ, डोक्यावर मारहाणीच्या जखमा दिसत होत्या। तिच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये लोखंडी धातूच्या रिंग होती। घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा आधी सोपस्कर पार पडले आणि मृतदेह उत्तरे तपासकामीसाठी पारुडा येथील कुटे रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी विरोधात पोलीस स्टेशनला 26 जून रोजी अज्ञात मारेकरा विरोधात एक गुन्हा देखील दाखल करण्यात आला। तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी आपल्या सहकार्यांसह सुरू केला। सर्वप्रथम मयत महिलेची ओळख पटवणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने तपास करायला सुरुवात देखील करण्यात आली। जळगावसह धुळे आणि इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मयत महिलेच्या वर्णनांशी मिळत्या जुळत्या महिलेची मिसिंग केस दाखल आहे का याचा शोध घेण्यात आला, मात्र कुठेही तशा प्रकारची नोंद झालेली नव्हती। आता तर महिलेची ओळख पटवणं पोलिसांसमोर एक आव्हानच निर्माण झालं होतं। पोलिसांनी त्यामधून आपला प्रयत्न सुरू केला होता। त्यानुसार न्यूजपेपरला देखील बातमी देण्यात आली। सर्वप्रथम महिलेच्या बाबतीत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटविण्याचे काम चालू होतं। महिलेच्या पायात असलेली धातूची रिंग कोणत्या समाजातील महिला त्यांच्या प्रतीनुसार वापरतात याचा शोध देखील घेण्याचं काम चालू होतं। याशिवाय व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मयत महिलेसह तिच्या अंगावरील कपडे, तिच्या हातावरील गोंधन, कानातील रिंग आदीची माहिती प्रसारित करून ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। याशिवाय मयत महिलेच्या हातातील रिवा काचेच्या बांगड्या व नारंगी पिवळा धागा बघत ती घटनेपूर्वी कोणत्या तरी मंदिरात दर्शनासाठी जाऊन आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला। तिच्या हातातील बांगड्या आणि धागा कोणत्या मंदिर परिसरात विक्री होतो त्याची ओळख पटवणे सुद्धा सुरू होतं। याशिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज यांची देखील मदत घेण्यात आली। तसेच घटनास्थळ परिसरातील मोबाईलचा डम डाटा संकलित करण्याचं काम देखील करण्यात आलं। सर्व बाजूने तपास करून सुद्धा महिलेची ओळख काही पटत नव्हती। याच दरम्यान पारुळा तालुक्यातील उंदीरखेडे या गावी राहणारी शोभाबाई रघुनाथ कोळी ही 48 वर्षे वयोगटाची महिला बेपत्ता झाल्याची कुणकुण पारुळा पोलिसांना लागली। या गावातल्या परिसरातील गावकऱ्यांमध्ये एक चर्चा होती आणि हाच धागा पकडून पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली। घटना उघडकीस आल्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 28 जून 2025 रोजी 2 इसम पोलीस स्टेशनला आले आणि त्यातील गोपाळ रघुनाथ कोळी राहणार उंदीरखेडे येथील तरुणाने पोलीस निरीक्षक यांना सांगितले की तुमची शोधपत्रिका वाचली, त्यातील महिलेचे जे वर्णन आहे ते माझ्या बेपत्ता आईचे वर्णन आहे। माझी आई शोभाबाई रघुनाथ कोळी हे पारोडा शहरात विविध ठिकाणी घरकाम, धुनी भांडी, झाडू आदी काम करते। मी गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपचारासाठी गुजरात राज्यात गेलो होतो आणि तिथून घरी परत आल्यावर मला माझी आई शोभाबाई बेपत्ता असल्याची माहिती मिळाली। मात्र आपण प्रसारित केलेल्या शोधपत्रिकेतील महिलेचा फोटो व मृतदेह मला दाखवल्यास मी त्यांची ओळख सांगू शकतो, असं तो मुलगा पोलिसांना म्हणत होता। आता त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मयत महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवण्यात आला। त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मयत महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला।
मयत महिला ही त्याची आई शोभाबाई रघुनाथ कोळी हीच असल्याचे समोर आलं. आता मयत महिलेची ओळख पटली होती आणि तपासाचा निम्मा भार पोलिसांच्या डोक्यावरचा कमी झाला होता. आता तरी एक अडचण त्यामध्ये अशी होती की शोभाबाई यांची हत्या कोणी केली आणि ती कशासाठी केली. पोलिसांवर एक नवीन आव्हान निर्माण झालं होतं. त्या आरोपीचा शोध घेणं आता त्यांना फार गरजेचं होतं. त्यानुसार मयत महिला शोभाबाई वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचा डाटा स्थानिक शाखेच्या मदतीने संकलित करण्यात आला. तिच्या मोबाईलचे सर्वाधिक कॉल सुमठाणे गावातील एक संशयित अनिल गोविंद संधानशिव या तरुणासोबत झाल्याची तपासात माहिती आली. त्यामुळे संशयाची सुई आणि अनिल या तरुणावर स्थिर झाली होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलीस स्टेशन असा संयुक्त पथक अनिल याचा शोध घेण्याकरता सुमठाणे गावात पोहोचला. मात्र तो गावातून फरार झालेला होता. त्याच्यावरील पोलिसांचा संशय अजूनच वाढला होता. त्याचा राहण्याचं एक निश्चित ठिकाण नव्हतं. तो कुठे राहतो या संदर्भात काही माहिती नव्हती. अनिलची चेहरापट्टी कशी, त्याची शरीरयष्टी कशी हे देखील पोलिसांना माहित नव्हतं. त्यामुळे त्याचा शोध कसा घ्यायचा, त्याला कसं ओळखायचं हा देखील प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता. त्यामुळे अनिल याला ओळखणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी सोबत घेतलं आणि पोलीस पथक डोळ्यात तेल घालून त्याच्या मार्गावर निघालं. अखेर 28 जूनच्या मध्यरात्री धुळे तालुक्याच्या जापी शिवाराच्या गावाच्या रस्त्यावर तो मोटरसायकलने जात असताना पोलिसांना दिसला आणि पोलिसांबरोबर असलेल्या व्यक्तीने त्याला तात्काळ ओळखलं. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून त्याचे व मयत शोभाबाई यांचे प्रेम संबंध होते. दोघांचे शारीरिक संबंध देखील अनेक वेळा झालेले होते. शोभाबाई पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम करून आपला संसार चालवत होती. तिला 2 मुले, सुना व नातवंडे असा परिवार होता. तिचा मोठा मुलगा नोकरीनिमित्त गुजरात राज्यात अंकलेश्वर येथे राहतो, तर लहान मुलगा हा पारोळा येथे ॲल्युमिनियमचं काम करतो. तिचा पती अंकलेश्वर येथे गेले असताना ही घटना घडली. घटनेच्या दिवशी शोभाबाई आणि अनिल यांच्यामध्ये बरेच फोन कॉल झाले. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो तिला उंदरीखेड इथून नवलनगर मार्गे वन विभागाच्या जंगलात फिरायला जायचे आहे आणि त्या ठिकाणी आपण शरीर संबंध प्रस्थापित करू असा म्हणून तो घेऊन गेला. शोभाबाई अंगावरील बरीच दागिने घालून आली होती आणि त्याच दागिन्यावर अनिलची गेल्या अनेक दिवसापासून नजर खेळलेली होती. हे दागिने आपल्याला मिळाली तर आपली आर्थिक तंगी नाहीशी होईल असा क्रूर विचार त्याच्या मनात आलेला होता. त्या विचारात गोड बोलून तो तिला रात्रीच्या वेळी जंगलात फिरायला घेऊन गेला. त्याच्या म्हणण्यानुसार दोघांमध्ये वाद झाले आणि या वादातून शोभाबाईने अनिल याला चापट मारली आणि अनिल याला चापट मारल्यानंतर त्याला राग आला आणि त्यांनी बाजूलाच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि तो तिच्या डोक्यात मारला. शोभाबाई हिच्या डोक्यात दगड मारल्यानंतर ती खाली पडली आणि जागीच मरण पावली. अशा प्रकारे अनिलने जे काही घडलं होतं ते पोलिसांना सांगितलं. आता या प्रकरणी पोलीस पुढेही तपास करत आहे. या पाठीमागे दुसरं काही कारण आहे का याचा देखील आता शोध घेत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.